बारामतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे। बारामतीमधल्या कनेरी गावामध्ये प्रचाराचा नारळ आज फोडला जाणार आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात होते आहे। तर काल सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडलाय आणि त्यानंतर आज सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराचा शुभारंभ करत आहेत। कनेरी गावामधनच बारामतीमधल्या कनेरी गावामधनच आज या प्रचाराचा शुभारंभ होतोय। काल सुप्रिया सुळे आणि आज सुनेत्रा पवार। बारामतीमधली ही रंगतदार लढत। जयकुमार जाधव आपल्या सोबत आहे। जयकुमार, काल आपण बघितलं की सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय आणि आज सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराचा नारळ फोडतायत। अजित पवार यांची विशेष उपस्थिती यावेळी असणार आहे। जयकुमार, काल आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते। यांच्या उपस्थितीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ बारामती तालुक्यातील कनेरी गावच्या मारुतीरायाच्या मंदिरात फोडण्यात आला होता। यावेळी पवार कुटुंबातील अनेक व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते। अजित पवारांचं कुटुंब सोडलं तर सर्व पवार कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होतं आणि आज सुप्रिया सुळेंचा काल जो नारळ प्रचाराचा फोडण्यात आला होता, ही परंपरा शरद पवारांनी गेले 1967 ची निवडणूक जी शरद पवारांनी लढवली होती, आमदारकीची निवडणूक लढवली होती, तेव्हापासून ही परंपरा शरद पवारांकडून जोपासली जाते। लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा अगदी ग्रामपंचायतीचे इलेक्शन असतील, त्या इलेक्शनमध्ये देखील या मंदिराच्या मारुतीरायाला नारळ फोडून त्या ठिकाणी प्रचाराची सुरुवात केली जात असते आणि यामुळे आता कालच सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडून या प्रचाराला सुरुवात केली आहे। प्रचार झाल्यानंतर सभा देखील त्या ठिकाणी पार पडली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मान्यवरांना मार्गदर्शन केले, सुप्रिया सुळेंनी मार्गदर्शन केले, युगेंद्र पवारांनी मार्गदर्शन केले, रोहित पवारांनी देखील यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि यानंतर संपूर्ण एकंदरीत राजकारण पाहायला गेलं तर कुठेतरी बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे।